तर मित्रांनो आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे, कारण आज आपण एका यात्रेसाठी चाललो आहे, ते म्हणजे पंढरपूर यात्रेसाठी चाललो आहे. आणि रोज रोज तुम्हाला मासेमारी बघून कंटाळा आला असेल म्हणून हा व्हिडिओ आजचा करतो आहे. तर थोड्या वेळात आपली एस-टी आहे नाक्यावरनं, सर्जेकोटच्या नाक्यावरनं. तर आता मी नाक्यावर जस्ट पोहोचतो आहे आणि माझ्या मागून बघा सायकल घेऊन निशांत येतो आहे. तर चला आता थोड्या वेळात एस-टी येईल, मग त्यानंतर आपण पंढरपूरच्या यात्रेला निघणार आहोत. तर मित्रांनो नाक्यावरती पोहोचलो आहे आणि बहुतेक मंडळी आपली सगळी आलेली आहे. इकडे पराडकर आहेत, केळुसकर आणि हे बघा यातमध्ये सगळ्या मंडळी बसतात. अजून बरेच जण यायची बाकी आहेत, थोडी जण येत आहेत. तसं तुम्हाला दाखवतो आपल्या ग्रुपमध्ये आता कोणी ॲड होणार आहेत. तेच आपला विमान उडवतोय, लहानपणीच्या आठवणी येते आपल्या. उडव हे बघा, लहान असताना आम्ही पण असेच विमानं घ्यायचो आणि उडवत बसायचो, कागदाची विमानं. आता नवीन नवीन टेक्नॉलॉजी आली मित्रांनो, आता प्लॅस्टिकची विमानं आली आहेत उडणारी. हे बघा अजूनही बालपण आहे. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, पुन्हा एकदा मालवण एक्सप्रेसच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत होतं. मित्रांनो आजचा व्हिडिओ मी रामकृष्ण हरीपासून सुरुवात केला, तर आपण देवाच्या दर्शनासाठी चाललो. तर चला एक वेगळी सुरुवात करूया. तर चला व्हिडिओला लगेच चालू करूया. आजचा व्हिडिओ जो असेल ट्रॅव्हल व्लॉग असेल. ट्रॅव्हलिंगमध्ये जी काय जमायला मस्त म्हणजे आपण जी काय करणार आहोत ती सगळी तुम्हाला दाखवणार आहोत. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला व्हिडिओला चालू करूया. मला सोडायला आला आहे, पंढरपूरला चालला आहे बाबा म्हणून. ईशान काय पाहिजे तुला? काय नको सांग एकदा. घरी सांगत होतं ना मला तू. इकडे बघ, वरती बघ. खडू पाहिजेत आणि बताशी पाहिजेत. आणि काय पाहिजे? खडू, बताशी आणि काय पाहिजे? बोल लवकर. काय पण सायकल ओढू झालं. तर मित्रांनो आपली बस पण आलेली आहे आणि आपले पॅसेंजर अजून बरेच जण यायचे बाकी आहेत. आता खाली जाईल बस पहिल्यांदा आणि नंतर ओळून येईल. मित्रांनो 8:30 पावणे 9 झालेत आणि आता अजूनही आपली अर्ध्यापेक्षा जास्त लोक यायची आहेत. तर बघूया आता कसे येतात. आणि बस तर बघितलं तर खाली गेली वळवायला, की येईल नंतर आपण सीट वगैरे पकडू. तोपर्यंत थोडे जण येतील, तसं तुम्हाला दाखवेन अजून कोण आले आपल्यासोबत. आपली मित्रांनो सीट नंबर आहे 44 भाऊ नंबर 44. तो बघ तिकडे. चलो. तर मित्रांनो तन्मय पण आलाय आणि मला माहित नव्हतं याचा भाऊ येणार होता ना रे लोचन. आता कॅन्सल झालं आणि अचानक आता आपला तन्मय भाई पण. तन्मय भाईला आपण बघितलं असणार बहुतेक फिशिंग व्हिडिओमध्ये आपल्या आहे. तर चला अजूनपर्यंत काही एस-टी सुटली नाहीये, पण आता अजून मेंबर आपले वाढत होतं. पुन्हा उतरलो कारण हा नारळ ठेवायचा बाकी होता पांडुरंगाला, कारण आपण सर्वजण प्रवासासाठी चाललोय. तर नारळ फोडून ना देवाला पहिलं चांगलं करून नंतर नारळ फोडूया. आज आम्ही वारकरी पंढरपूरच्या वारीत जातो. तुमका सुखरूपने आणि सुखरूप परत आणून कोणत्याही प्रकारचा त्रास म्हणजे नको मला. होय महाराजा. चला मित्रांनो फायनली एस-टी सुटलेली आहे आणि आता पुढच्या स्टॉपला थांबेल. तिकडे काही जण येतील अजून. शुभम गाडीमध्ये खायची प्यायची व्यवस्था जबरदस्त आहे. हे बघा आता दूध डबा आलेत आणि अजून काही आयटम आता येणार आहेत, ते तुम्हाला दाखवणार आहे. एक नंबर 100 पैकी 100 मार्क. माझा मित्र आहे ना एकदम स्लीपर मध्ये तिकीट भेटलं एकदम खाली. मित्रांनो 11 वाजलेत आणि आपण निघालो होतो सर्जेकोटवरून साधारणतः 9 वाजता आणि 2 तासामध्ये आपण पोहोचलो फोंडा घाटमध्ये. सगळेजण एकत्र थांबलेत. जरा चहा पाण्याची व्यवस्था म्हणजे चहा वगैरे पितील, फ्रेश वगैरे होतील आणि त्यानंतर परत मग कंटिन्युअसली आपण प्रवास करणार आहोत. तसं आपली पार्क वगैरे मस्तपैकी झाली. फोंडा घाट आपलं रेल्वे स्टेशन बोलतोय, बस स्टँडवरती. आणि आता सगळेजण गेले चहा प्यायला. तर चहा कुठे मिळतं ते बघूया. आता 15 ते 20 मिनटं थांबली होती फक्त बस आणि चहा काय भेटला नाही, तर परत येऊन बसलोय आता बसमध्ये. जाम थंडी लागत होती
चाय पाहिजे होती पण 200-300 दुकानं शोधून आलो. पायाची चप्पल दिली अक्षरशः, ती चाय नाही भेटली. चला आता प्रवास कंटिन्यू करूया. सगळेजण आलेलेच आहेत आणि आता डायरेक्टली माझ्यावरती आपण इथे पंढरपूरमध्ये भेटणार आहोत. मित्रांनो रात्रीचं 1 वाजलं आहे आणि एस टी आपली थांबली आहे आणि सगळेजण बघा चाय पिण्यासाठी एकच दुकान फक्त उघडं आहे बघा. जबरदस्त काम आणि जाम थंडी लागते त्याच्यामध्ये आपण आता बघूया. चला चाय पिऊया. मस्तपैकी चाय आणि दुधाचं बिस्किट आहे पतंजली ब्रँडचं आणि तन्मयने गुड डे घेतला होता आणि लगेच खाऊन पण टाकला पाहिजे. चला थोडी चाय पिऊया. खतरनाक आहे, चांगली आहे चहा, मस्त मित्रांनो. परत पडत खाली. चहा वगैरे पिऊन झाली, एकदम खतरनाक चाय होती मित्रांनो. आणि त्याच्यासोबत जे पतंजलीचं बिस्किट होतं ते पण एकदम सुंदर जबरदस्त, तोडून आहे. चला आता बाकीच्या जण वाट बघतायत, जाऊया बसमध्ये बसूया आणि पुढचा स्टॉप माझ्यामध्ये आता डायरेक्टली पंढरपूरच असेल. बघूया आता कुठपर्यंत काय आता मध्ये मध्ये काय बघायला मिळते ते. बाकी जण वाट बघतायत, पटापट जाऊया चला बसमध्ये. मित्रांनो सकाळचे 6 वाजलेत आणि बघा आपली मंडळी गाडीतनं उतरली. आपण फायनली पंढरपूरमध्ये पोचलोय. आता रूमवरती जायचं आहे. रूम कुठे आहे मलाच माहीत नाही. सगळ्यांनी आपापल्या बॅगा वगैरे घेऊन उतरलेले आहेत. तर बघूया आता पुढे जाऊन काय होतं ते. मला माहीत नाही आता पुढे जाऊन काय आहे ते. चालत जायचं, रिक्षाने जायचं, कशाने जायचं काहीच माहीत नाही. चलो रूमवरती बॅग वगैरे ठेवून बाहेर पडलो आहे. थोडीशी भूक लागली म्हणून नाश्ता करायचा आहे. तर नाश्ता ठेवलं कारण आत्ताच दुकानं उघडायला सुरुवात झाली. तर थोड्या वेळात नाश्ता वगैरे करून घेऊया आणि नंतर मग ब्लॉग हा संपवेल. आणि त्यानंतर मग जी मेन स्थळं आहेत ना ती फिरूया. त्यानंतर खायचे प्यायचे स्पॉट आहेत ते फिरूया. वेगवेगळ्या व्हिडिओ येतील, नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. अजून मित्रांनो गर्दी व्हायची बाकी आहे, थोड्या वेळात गर्दी होईल. आपण आता आहोत गणपती मंदिरकडे, म्हणजे त्या साईडला कृष्णाचं मंदिर आहे आणि या साईडला गणपतीचं मंदिर आहे. काय हो नाश्ता? इडली वडा आहे, पोहा आहे, उपमा आहे, गरम गरम सांगा. मेंदू वडा आहे. इडली वडा मिक्स देऊ तुम्हाला. हां चालेल. हां एक इडली एक वडा द्या. तुम्हाला एकच तुम्हाला इडली देऊ. ठीक. सांबार देऊ, चटणी मला द्या सांबार. मी एक मेदू वडा आणि सांबार घेतलं आहे आणि तन्मयने 2 इडल्या घेतल्या होत्या. कसं आहे नक्की? चला आपण खाऊन बघूया. दोघांचं बिल जवळपास 55 रुपये घेतले त्यांनी. तर 55 रुपयाच्या मनाने कसं आहे ते बघूया. जबरदस्त एकदम एवढी सॉफ्ट आहे ना की तोंडात टाकल्यानंतर अक्षरशः वेगळं आहे. एवढी सॉफ्ट इडली आहे, खतरनाक. आणि अशाच आता फूड आयटम जे आहेत आजच्या दिवसामध्ये आपण कव्हर करणार आहोत. जेवढ्या इथे खाण्यापिण्याच्या वस्तू आहेत ना सगळ्या कव्हर करणार A to Z. त्या व्हिडिओमध्ये कंटिन्युअसली नाश्ता करून झाला आहे. इडली एक्सप्रेस म्हणून दुकान आहे आणि खतरनाक इडली आणि खतरनाक मेदू वडा होता. चहा पण खूप टेस्टी होती. आम्ही 55 रुपयाची 2 प्लेट घेतली होती आणि त्यानंतर परत 55 रुपये खर्च केले. आणि कुठे आहे तर हे शिवाजी चौक आहे ना त्याच्या बरोबर अपोजिट साईडला इडली एक्सप्रेस. खूप छान आहे, नक्की एकदा विजिट करायला काही हरकत नाही. म्हणजे मालवण चालल्या जर तुम्ही येत आहे आणि जर तुम्हाला चांगला नाश्ता करायचा आहे तर नक्कीच या साईडला तुम्ही येऊ शकता. मित्रांनो आता तो व्हिडिओ आहे ना तो आता इथेच आपण थांबूया. याचं कारण खूप व्हिडिओ नाही तर मोठा होईल आणि नेक्स्ट पार्टसाठी आपण चंद्रभागेमध्ये स्नान करून नंतरच पुढचा व्हिडिओ चालू करणार आहोत. तर चला भेटूया असं एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.